मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या मीराला म्हणतो, अगं बघ ना, आपण सकाळपासून इथपर्यंत थांबलोय, परंतु एकही गिराईक अजून आपल्याकडे चालून आलेलं नाही आहे. तू बघतेस ना, एकही प्लेट पावभाजीची संपली नाही आहे. तेव्हा मीरा म्हणते, संपेल हो, जरा धीर धरा. असं म्हणून लगेचच ती आता तिथे एक जी पाटी असते ना, त्या पाटीवर लिहिते. पावभाजीच्या गाडीसमोरच ती पाटी ठेवते. त्यावर तिने असं लिहिलेलं असतं की 5 स्टार हॉटेलच्या शेफची 5 स्टार पावभाजी. आता हे सगळं काही सत्या आणि रवी पाहतात आणि म्हणतात, ही चांगलीच मार्केटिंग आयडिया आहे हा ताय वहिनी तुझी. मग आता मीरा म्हणते, हो, आता बघा कशी गिराईक येतील आपल्याकडे. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये काम करायचात ना, मग नक्कीच तुमच्या हातची पावभाजी खाण्यासाठी इथे लोक जमा होतील. तेथे जो चहावाला असतो ना, त्याच्या टपरीवर गर्दी असते. त्यातीलच एक कपल तेथे चहा पित असतं आणि ती काकी आता लगेचच तिच्या नवऱ्याला म्हणते की अहो पहा ना, पाटी कशी लावली आहे की 5 स्टार हॉटेलच्या शेफची 5 स्टार पावभाजी. पण मला सांगा, 5 स्टारमध्ये काम करणारा शेफ इथे पावभाजीची गाडी का टाकेल बरं? मग आता सत्या, मीरा आणि रवी हे सगळं बोलणं ऐकतात आणि जरा उदासच होतात. तेव्हा मग त्या ताईंचा नवरा म्हणतो की अगं कसं आहे ना, लोक आज मार्केटिंगसाठी काहीसुद्धा करतात. मग आता सत्याला जरा राग येतो, पण मीरा त्याला शांत करते. त्यानंतर आता मीरा म्हणते, बरं ठीक आहे, यांना हे आवडत नसेल ना, तर आपण दुसरं काहीतरी आयडिया करू. ती पाटी पुन्हा एकदा ती कोरी करते आणि फ्री 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 एका पावभाजीवर एक पावभाजी फ्री असं आता त्यावर लिहिते आणि तिथे बोर्ड मांडते. मग आता लगेच सत्या आणि रवी हे पाहतो आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तेव्हा मीरा म्हणते, आता तरी येईलच ना आपल्याकडे गिऱ्हाईक चालून. त्या म्हणतो, चांगलं आहे चांगलं आहे असं म्हणून तो रवीला प्रोत्साहन देत असतो. त्यानंतर आता एका पावभाजीवर दुसरी पावभाजी फ्री असा बोर्ड लावल्यानंतर तरी गिऱ्हाईक आपल्याकडे वळेल या आशेने ते तिघेही आता गिऱ्हाईकांकडे पाहत राहतात. सत्या गिऱ्हाईकांना बोलवत असतो, परंतु सर्वजण आता नकारच देत असतात. तर आता मीरा, सत्या आणि रवीचा भ्रमनिरास होतो. त्या तिघांनाही काय करावं सुचत नाही. त्यानंतर एक काका तेथे येतात आणि तो बोर्ड वाचत असतात. तेव्हा सत्या म्हणतो, एका पावभाजीवर दुसरी पावभाजी फ्री आहे, तुम्हाला देऊ का लगेचच? तेव्हा ते काका म्हणतात, नाही, मी असा सहजच बोर्ड वाचत होतो, मी ना घरून जेवून आलोय. तेव्हा सत्या म्हणतो, पार्सल घेऊन जा की मग. तेव्हा आता ते काका लगेच असा ढेकर देतात, मी खूप जेवलो असं म्हणतात आणि तेथून जातात. तेव्हा सत्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. रवी म्हणतो, काय करायचं आता, काय होणार काय आता आपलं पुढे? मीरा म्हणते, धीर धरा, आज पहिलाच दिवस आहे. शेजारचे जे टपरीवाले असतात, म्हणजे चहावाला आणि त्याचबरोबर पाणीपुरीवाला, ते सत्या आणि मीराच्या त्या गाडीकडे पाहतात आणि म्हणतात, अरे रे रे, आज दिवसभरात एकसुद्धा गिराईक फिरकलं नाही वाटतं. मग सत्या म्हणतो, नाही ना. तेव्हा त्यांना जरा हसू येतं, पण आता त्यातीलच दुसरा म्हणतो, टेन्शन घेऊ नका, जम बसवायला ना जरा थोडा वेळ लागतो, हळूहळू बसेल तुमचाही जम. तेव्हा ठीक आहे असं सत्या मीरा म्हणतात. तर आता काही वेळ अजून ते दोघेही तेथेच थांबतात. त्यानंतर रवी म्हणतो की एकही प्लेट विकली गेली नाही, आज पहिला दिवस आहे म्हणून. आपण जायचं का घरी आता सत्या दादा? तेव्हा सत्या म्हणतो, हो, मलाही असंच वाटतंय, आपण जाऊयात घरी, उद्या बघू काय होतंय ते आता. असं त्या दोघांचं ठरतं. मग आता मीरा म्हणते, अहो मला एक म्हणायचं आहे, आपण अजून थोडा वेळ थांबूयात ना, वाट बघूयात जरा, कुणी आलं तर. तेव्हा ठीक आहे असं सत्या आणि रवी हे दोघेही म्हणतात. त्यानंतर एक बाईकवाला आता तेथे येतो आणि विचारतो, पावभाजी आहे का ताई? मग आता थांबा हा, मी लगेच प्लेट लावते असं मीरा म्हणते. आता त्या तिघांनाही खूप म्हणजे खूप आनंद होतो की पहिलं गिराईक संध्याकाळी होईना का पण आलंच. त्यावेळी आता तो माणूस पुन्हा एकदा म्हणतो, ताई ऐका ना, एकच प्लेट नाही, 25 प्लेट पाहिजे. तेव्हा आता सत्या, मीरा आणि त्याचबरोबर रवीला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ते विचारतात, काय 25 प्लेट खरंच? मग आता तो म्हणतो, हो, आमची नाटकाची रिहर्सल जरा लेटच झाली ना, त्यामुळे आम्हाला जाम भुका लागल्या, मागचे सर्वजण येत आहेत पाठीमागून, मी त्यांना म्हटलं पुढे जाऊन मी काहीतरी खाण्याची व्यवस्था करतो म्हणून, तुम्ही कराल ना 25 प्लेट, आम्हाला इथेच बसून खायचं आहे. तेव्हा ठीक आहे असं सत्या मीरा म्हणतात. त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता सत्या लगेचच मीराला धक्का देतो आणि म्हणतो की पाहिलं ना, तू थोडंसं थांब म्हणाली, पण त्याचा फायदा झाला आपल्याला. मीरा आता लाजते आणि म्हणते, म्हस्का मारताय का मला? तेव्हा सत्या म्हणतो, असंच समज मी म्हस्का
मस्का मारतोय तुला. आता रवी लगेचच पावभाजी पुन्हा बनवायला घेतो आणि मग त्यानंतर सत्या म्हणतो दादा तुम्ही बसा की, अहो आम्ही देतो आता लगेचच. त्यावेळी ठीक आहे असं तो माणूस म्हणतो आणि तेथे पुढे बसतो. दुसरीकडे निरूपा त्याचबरोबर देविका आणि पंकज हे तिघेही आता खूप मोठ्याने हसत असतात, कारण त्यांना माहीत असतं की पावभाजीच्या गाडीवर एकही माणूस दिवसभरात फिरकलेला नाही आहे. तेव्हा त्या पनवतीच्या आयुष्यात ना अशीच पनवती असणार आहे, कारण तुम्हाला माहीत नसेल की अगोदर तो गाडी चालवायचा, त्यानंतर रिक्षा, मग टॅक्सी आणि आता तर काय अगदी गाड्या पोसायलाच लागलाय. आणि आता तर काय हे पहा पावभाजीची हातगाडी टाकली आहे. पंकज म्हणतो हा कोण? म्हणे तर गाड्यांचा डॉक्टर, असं म्हणून तो आता लगेचच सत्याची खिल्ली उडवत असतो. ते तिघेही आता खूप हसत असतात, कारण सत्याची झालेली अशी अवस्था पाहून. त्यानंतर लगेचच देविका म्हणते मला एक कळत नाही आहे, रवी एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलचा शेफ आहे आणि या दोघांच्या नादाला का लागतोय उगीच तो. तेव्हा लगेचच पंकज म्हणतो आपल्याला काय करायचंय, पण मम्मा तुला एक सांगू का ग, त्यांची ती गाडी किंवा गाडा आहे ना, तो काय आहे ते फार दिवस चालणारच नाही. अगं माझ्या मित्राचा फोन आला होता ना, तो सांगत होता साधा कुत्रा सुद्धा फिरकलं नाही त्यांच्या गाडीवर. तेव्हा देविका अजूनच खुश होते. मग त्यानंतर आता निरूपा म्हणते असंच असतं, उद्या कोणीही उठावं आणि काहीही सुद्धा असं सुरू करावं, असं होत नाही कधी, कारण तो धंदा चालणार आहे की नाही हे कुठे या फुलवालीला माहीत आहे. आणि ही फुलवाली निघाली हॉटेल काढायला, म्हणजे अन्नाची नासाडी आणि लाज जाते ती वेगळीच, असं म्हणून निरूपा तिला आता तिच्या अपरोक्ष डिवचत असते. सुधाकर राव आता तेथे येतात, तर पंकज हो हो करत असतो आणि मग नंतर तो त्यांना पाहतो. निरूपाला लगेच सांगतो की पप्पा आलेत मागे. तेव्हा लगेच सुधाकर राव हे चिडून म्हणतात अरे का बोलताय तुम्ही त्यांच्याबद्दल, आपली पोरं काहीतरी चांगलं करू पाहतायत, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, उलट त्यांचेच पावडे गातायत तुम्ही. म्हणून ते आता खूप भडकतात, तर हे तिघेही आता एकदमच गप्प राहतात. तर लगेचच निरूपा म्हणते ओ अगोदरच अंथरूण पाहून पाय पसरले असते तर मला मोडायची गरजच नव्हती, आले मोठे पावभाजीची गाडी टाकणारे, असं आता निरूपा म्हणते. तेवढ्यातच रवी तेथे येतो आणि तिचं सगळं बोलणं ऐकतो. आल्याबरोबरच लगेच पंकज देविका त्याच्यावर हसू लागतात. मग आता लगेचच निरूपा उठते, त्यापाठोपाठ देविका सुद्धा. निरूपा लगेचच विचारते काय मग कशी चालली आहे तुमची गाडी. तेव्हा देविका आता लगेचच टोमणा मारून विचारते गाडी बंद करायची वेळ आली तरी सुद्धा एक सुद्धा कस्टमर नाही आला का, आणि असंच जर सुरू राहिलं तर कसा बिझनेस होईल रे रवी. आता लगेचच रवी सुद्धा म्हणतो मला तर असं वाटतंय बहुतेक गाडी ना पंक्चर झाली असेल, मला म्हणत होता ना हा फुसक्या, मग आता बघ मम्मा यांचीच गाडी कशी पंक्चर झाली. सुधाकर राव आणि त्याचबरोबर रवी हे सगळं त्यांचं बोलणं ऐकून घेत असतात. आता रवी जरा चिडतो, सुधाकर राव त्याला गप्प राहायला सांगतात. त्यानंतर पंकज आता लगेचच रवीकडे येतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो एक मोठा भाऊ म्हणून तुला सल्ला देतोय, तू स्वतःचा विचार कर जरा, कुठे या सत्या आणि मीराच्या नादी लागतोस. तेव्हा रवी म्हणतो अहो पप्पा तुम्हाला माहीत नसेल, परंतु आम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे पावभाजीची. हे ऐकताच आता लगेचच सुधाकर रावांना खूपच आनंद होतो. तर पंकज देविका निरूपा त्या तिघाही त्रिकुटांचा चेहराच अगदी पडतो, कारण या तिघांना एवढी मोठी ऑर्डर मिळालीच कशी हा प्रश्न तिला पडलेला असतो. मग आता लगेचच सुधाकर राव हे रवीचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात तुमच्या कष्टाला फळ मिळणारच बाळांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं झालं ना पहिल्या दिवशीच एवढी मोठी ऑर्डर मिळाली, अरे खरंच तुमचं नशीब चमकेल नशीब, असं म्हणून सुधाकर राव हे रवीसाठी मीरासाठी सत्यासाठी खूप खुश होतात. तेव्हा रवी म्हणतो पप्पा पण तुम्हाला एक सांगू का, हे सगळं ना मीरा वहिनीमुळे शक्य झाले. अहो मीरा वहिनी आम्हा दोघांनाही सतत प्रोत्साहन द्यायची, असं म्हणून तो काय काय घडलं दिवसभरात हे सगळं काही सुधाकर रावांना सांगतो की दिवसभरात एकही गिराईक नव्हतं, पण मीरा वहिनीने वेगवेगळ्या अशा युक्त्या काढल्या, त्या तेथे पाटीवर लिहिल्या, तरीही त्या वर्क झाल्या नाही. त्यानंतर मीरा वहिनीच म्हणाली की आपण अजून थोडा वेळपर्यंत वाट पाहूयात आणि मग एवढी मोठी ऑर्डर आली. तेव्हा आता सुधाकर राव हे खूपच खुश होतात. मग आता निरूपा रागातच सुधाकर रावांकडे पाहत असते, तर पंकज आणि देविकाच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. बराच जे काही घडलं ते सगळं काही आता सुधाकर रावांना रवीने सांगितलेलंच असतं, त्यामुळे ते खुश होतात आणि म्हणतात बाळा तुमची अशीच प्रगती होणार. मग मीराने खरंच खूप भारी काम केलं असं ते म्हणू लागतात. आणि रव्या तुझ्या हातची चव, सत्यजितची मेहनत आणि मीराची हुशारी एकदमच भारी चालणार तुमची गाडी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तू थांबा बाळा जरा मी आलोच, असं म्हणून सुधाकर राव आतमध्ये जातात.
त्यावेळी आता रवी लगेचच या त्रिकुटांकडे पाहतो तर त्या तिघांचाही चेहरा पडलेला असतो. मग आता सुधाकर राव लगेचच साखर घेऊन येतात आणि म्हणतात हात पुढे कर बाळा. तेव्हा तो आता हात पुढे करतो तर ते लगेचच त्याच्या हातावर साखर ठेवतात आणि म्हणतात घे खाऊन आता तोंड गोड कर. त्यानंतर देविका रागा वैतागाने रूममध्ये निघून जाते. तर सुधाकर राव म्हणतात रव्या आता तू आराम कर बाळा, खूप थकला असेल ना दिवसभर, असं म्हणून ते रवीला त्याच्या बेडरूममध्ये आता घेऊन जातात. मग आता पंकज हा रागा वैतागानेच तिथे उभा असतो. तेव्हा निरूपा रागातच त्याच्याकडे पाहत विचारते काय रे तू काय म्हणाला होता की काम नाही आहे ना त्यांना, त्या गाडीवर दिवसभर कोणी कुत्रं फिरकलं नव्हतं ना, मग आता हा कुठून चमत्कार झाला रे. अरे बघ त्यांना किती मोठं गिराईक मिळालं त्या पावभाजीसाठी. अरे त्यांच्या तिघांकडे काम नव्हतं पण त्यांनी काम मिळवलं, त्या मीराने त्यांना मिळवून दिलं काम. समजतंय का तुला मी काय बोलते ते, असं रागातच निरूपा विचारते. तेव्हा लगेचच पंकज विचारतो 1 मिनिट म्हणजे तुला काय म्हणायचंय मम्मा. त्यानंतर आता निरूपा म्हणते की अरे जगातला एकमेव वस्तू असा आहे की तुला काम नाही आहे, काहीतरी काम कर, नाहीतर ते पनवती आणि ती डबल पनवती अजून जवळ येतील हे असंच चालू राहिलं तर, आणि तुम्ही दोघे बसा असं भांडत कायमच, असं म्हणून निरूपा त्याच्यावर वैतागते. तर दुसरीकडे आता सर्व ऑर्डर आता दिल्यानंतर एकाची पावभाजी खाऊन होते. तेव्हा तो आता खुश होत म्हणतो ताई अहो खरंच 1 नंबर झाली आहे पावभाजी, आता ना आम्ही इथे रोज येत जाऊ आणि नाटकाचे रिहर्सल करणारे आहेत ना त्यांना सुद्धा रोज आम्ही इथे घेऊन येत जाऊ. मीरा म्हणते थँक्यू सो मच. मग ते लगेचच मीराला पैसे देतात. मग मीरा अगोदर पैशांच्या पाया पडते. त्यानंतर आता मीरा विचारते काय हो निघायचं का मग. तेव्हा सत्या म्हणतो थांब अजून एक स्पेशल गिराईक यायचं बाकी आहे. विचारते कोण हो. मग सत्या मीराचा हात पकडतो आणि तिला बाहेर तिथे घेऊन येतो आणि खुर्चीवर बसवत विचारतो बोला मॅडम काय हवंय तुम्हाला. तेव्हा मीरा म्हणते असं आहे का, बरं ठीक आहे. हे असं कसं पण, अहो तुम्ही सांगा ना तुमच्या गाडीवर काय काय मिळतं, मग त्यातून मी चूज करेल. तेव्हा काय काय मिळतं हे सगळं काही आता सत्या तो लगेचच तिला विचारतो तुम्ही काय खाणार ना तेवढं सांगा फक्त. तेव्हा मीरा म्हणते मी असं ऐकलंय की तुमच्याकडे पावभाजी खूपच स्पेशल मिळते. तेव्हा सत्या म्हणतो हो विषय आहे का मग. तेव्हा मीरा आता एक स्पेशल पावभाजी असं सत्याला म्हणते. मग आता सत्या म्हणतो लगेचच आणतो हा. मीरा म्हणते अहो थांबा त्यामध्ये ना जरा जास्त प्रेम टाका हा, ही जे प्रेमाची साधी माणसं अशी स्पेशल पावभाजी मला हवी आहे. आता तो लगेचच म्हणतो की हो मी 0 मिनिटात आणतो हा. तर सत्या लगेच पावभाजीची प्लेट तयार करण्यासाठी मागे जातो. तर मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर तो आता लगेचच तिला ते पावभाजीची प्लेट घेऊन येत म्हणतो की हे घ्या तुमची स्पेशल पावभाजी विथ एक्स्ट्रा प्रेम सुद्धा आहे. मीरा आता त्या पावभाजीचा वास घेते आणि म्हणते अरे वा छान जमलंय की, असं म्हणून त्याचा हात हातात घेत त्याला ती जवळ बसवते आणि पहिला प्रेमाचा घास त्याला भरवत असते. सत्या विचारतो काय कस्टमर कधी असं पहिल्यांदा गाडीवाल्याला घास भरवत असतो का कधी. मीरा म्हणते हो ते तर आहे, परंतु बायको तर नवऱ्याला भरवू शकते ना प्रेमाचा घास. तेव्हा सत्या आता लगेचच पावभाजी खातो. मग आता पुन्हा तो म्हणतो की अहो मॅडम असं का करताय, तुम्ही पण खाऊन बघा की पावभाजी. तो सुद्धा आता आनंदाने मीराला पावभाजीचा घास भरवतो. तेव्हा मीरा आता खूप खुश होते. तर आता ते दोघेही एकमेकांना प्रेमाचा घास भरवू लागतात आणि खूप खुश असतात. कारण आता पहिल्याच दिवशी पावभाजीचा धंदा सुद्धा अगदी त्यांचा जोरदार झालेला असतो. मग ते दोघेही खुश होतच आता घरी जायला सुद्धा निघतात. इकडे आता देविका तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिचा जळफळाट होत असतो. कारण आज सत्याच्या गाडीचा खूप सारा धंदा झालेला असतो म्हणून. आणि सुधाकर रावांचं बोलणं सुद्धा आता आठवत असतं की रव्या ऐक ना तुम्ही ना खूप यशस्वी होणार बाळा, कारण तुझ्या हातची चव, सत्यजितची मेहनत, त्याचबरोबर मीराची हुशारी हे सगळं काही कामी येणार आणि तुम्ही यशस्वी होणारच. तेवढ्यातच आता पंकज हा तेथे येतो आणि तो ड्रेसिंग टेबलजवळ जातो. त्याच्या हातून काहीतरी वस्तू खाली पडते. आता देविका चिडलेली आहे हे त्याला समजतं म्हणून तो आता सॉरी हा देविका बेबी असं म्हणतो. आणि त्यानंतर त्याच्या मनात विचार येतो ही अजूनसुद्धा चिडलेली आहे म्हटल्यानंतर मला असं वाटतंय की ही ना अजूनही पैशांबद्दलच विचार करते. हिने जर पुन्हा पैसे मागितले ना काही खरं नाही. त्या सत्या आणि मीराने
ती पावभाजीची गाडी सुरू करून ना खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. मला म्हणेल त्या अडाण्यांनी गाडी सुरू केली आणि तुला अगोदर नाही बिझनेस तुझा करता आला का काही, असा आता घाबरतच तो मनातल्या मनात म्हणत असतो आणि पुढे जातो. देविकाचा हात पकडत काय झालं बाबू असं विचारतो. तेव्हा ती जोरातच त्याचा हात हिसकते आणि म्हणते की बावळट आहेस का रे तू पंकज जरा. अरे त्या सत्य आणि मीराने पावभाजीची गाडी सुरू केली आणि त्यांना एवढी मोठी ऑर्डर सुद्धा आज मिळाली. अरे तुला काही कळतं की नाही काही. अरे बाबांनी केवढं कौतुक केलं त्या मीराचं, नुसती मीरा 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 त्यांच्या तोंडात नुसतं तेवढंच असतं. अरे तुला माहीत नाही माझं एवढं मोठं पार्लर आहे का त्यांना थोडं तरी माझं कौतुक आहे का सांग ना तू. अरे एवढं मोठं पार्लर असून एवढं जबरदस्त चालतं ते पण करतात का ते कधी कौतुक नाही ना. मला तर असं वाटतंय की या कामाचे ना त्यांना आठाने सुद्धा मिळायला नकोत, असं म्हणून ती सत्या मीराबद्दल वाईट विचार करत असते. तर इकडे सत्या आणि मीरा हे दोघेही घरी चाललेलेच असतात. सत्या आता पुन्हा एकदा त्या गाडीच्या पाया पडतो. मीरा आता पैसे मोजत असते आणि म्हणते आज 2250 रुपये एवढा धंदा झालाय. तेव्हा सत्या म्हणतो हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झाले. मीरा म्हणते मी काय केलंय हो, मी तर काहीच केलं नाही, हे सगळं शक्य झालंय ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, तुमच्या दोघांमुळे आणि आपल्यामुळे, असं म्हणून ती आता रवीला आणि सत्याला सुद्धा क्रेडिट देते. मग आता ते दोघेही म्हणतात की असंच जर चालू राहिलं ना तर लवकरात लवकर आपलं कर्जसुद्धा फिटेल. मग मीरा म्हणते हो ना असंच व्हायला हवं. तेव्हा ते दोघेही घरी जायला निघतात. तर दुसरीकडे आता पंकज हसतो आणि म्हणतो अगं देविका बेबी टेन्शन नको ना घेऊ. अगं मला माहिती आहे ना त्यांची अजिबात गाडी चालणार नाही तिकडे, कारण तुला माहीत नाही माझ्या एका मित्राने टाकली होती अशीच गाडी तिथे. अगं 4 दिवसात एवढा लॉस झाला ना की त्याने अक्षरशः ती गाडी बंद करून टाकली. एक दिवशी गिऱ्हाईक असतं तर दुसऱ्या दिवशी नसतं. ती गाडी चालवायची म्हणजे त्यासाठी स्ट्रॅटर्जी लागते, नॉलेज लागतं आणि मॅनेजमेंट लागतं. त्या बिनडोक सत्या आणि मीराकडे कसलं आलंय ते नॉलेज आणि कसलं आलंय ते मॅनेजमेंट. एवढं सोपं नाही आहे ते बिझनेस करणं, एवढं सोपं नसतंच मुळा. तेव्हा लगेचच देविका म्हणते ते काहीही असो, परंतु उद्या माझं कंपॅरिझन त्या फुलवालीशी होईल, त्याचं काय आहे पंकज. तेव्हा त्या मीराचं आणि माझं अजिबात जुळू शकणार नाही. त्या फुलवालीची माझ्याबरोबर अजिबातच कंपॅरिझन होऊ शकत नाही, असं मोठ्याने ओरडत देविका आता म्हणत असते. तर पंकज डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो दे ना आता तो विषय सोडून. तर दुसरीकडे सत्या आता मीराला म्हणतो धूमकेतू तुझी बरोबरी ना कोणाबरोबरच होऊ शकत नाही, कारण तू माझी ना लाखात एक बायको आहेस, लाखात एक. आणि मी तर एकदम लकी आहे, लकी, कारण तू माझी बायको आहेस. बरोबर असेल ना तर माझं खरंच काही चुकत नाही, असं सत्या प्रेम व्यक्त करत मीराला म्हणत असतो. तेव्हा मीरा आता हसते आणि विचारते काय हो एवढं सगळं असतंय मनात, मग बोलून का नाही दाखवत कधी. मग आता सत्या जरा लाजतो आणि एकदम शांत राहतो. त्यानंतर तो म्हणतो मला काय वाटतं आपली गाडी ना अशीच रोज चालू राहू देत, म्हणजे आपण आपलं कर्ज ना लवकरात लवकर सुद्धा फेडून टाकू. तेव्हा मीरा म्हणते हो आपली गाडी अशीच चालू राहणार आणि आपण कर्ज लवकरात लवकर फेडणार सुद्धा. तर दुसरीकडे आता लगेचच देविका ही वैतागते आणि म्हणते ते तर नकोय ना मला पंकज. अरे जर उद्या त्यांनी कर्ज फेडलं तर घरातील सगळेजण त्या दोघांना हे डोक्यावर घेऊन नाचतील, याचा अंदाज आहे का तुला. आणि आपण तर राहू तसे. त्यावेळी आता पंकज म्हणतो हो पॉइंट आहे, बरोबर आहे, तुझे थॉट्स ना नेहमी करेक्टच असतात, मी करतो काहीतरी असं म्हणून पंकज हा नुसताच पोपटपंची करतो. तेव्हा देविका आता म्हणते की काहीही करून मला मीराची गाडी बंद पाडायलाच हवी आणि गाडी बंद करण्यासाठी मलाच काहीतरी कल्पना आता सुचवायला हवी. तर आता पंकज मात्र एकदमच गप्प होतो, कारण त्याला झोप आलेली असते आणि या देविकाचं मध्येच काय चाललंय असं तो मनातच म्हणतो. त्यानंतर आता देविकाच्या मनात काहीतरी प्लॅन येतो आणि लगेचच ती मनातच विचार करते आता मी बघते यांची गाडी कशी चालते ते. उद्याच यांची गाडी बंद केली नाही तर देविका सुद्धा मी नाव नाही लावणार. तेव्हा पंकज आता लाडानेच बेबी असं म्हणतो आणि तिला जवळ घेत असतो. तेव्हा ती जोरातच हाताने त्याच्या पोटातच गुद्दा मारते. तेव्हा तो आता बेबी असं म्हणून मोठ्याने ओरडतो आणि पुन्हा एकदा मम्मा मम्मा असं करत असतो. तर दुसरीकडे सत्या आणि मीरा हे दोघेही आता घरी चालतच येत असतात. सत्याच्या एका हातात पिशवी असते तर त्या दोघांच्याही हाताचा एकमेकांच्या हाताला आता स्पर्श होतो. त्यामुळे मीरा खूपच प्रेमाने त्याच्याकडे पाहते तर सत्यासुद्धा खूप प्रेमाने मीराकडे पाहत
पाहत राहतो. त्यानंतर मीरा आता त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्याकडे पाहून आता गालातच हसते. सत्याला समजतं. मग आता तोही तिचा हात असा घट्ट पकडवून ठेवतो आणि तिच्याकडे पाहून हसतो. दोघेही ऐटीतच आता घरी निघालेले असतात, कारण त्या दोघांनी एकमेकांचे हात असे घट्ट पकडलेले असतात. मग ते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात आणि पटकन नजरसुद्धा चोरत असतात, लाजत असतात. परंतु आता मीरा काही वेळाने न लाजता त्याच्याकडे पाहत. सत्यासुद्धा आता न लाजता मीराकडे अगदी प्रेमानेच पाहू लागतो. दोघेही एकमेकांमध्ये अगदी गुंतूनच गेलेले असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या आता एका माणसाला विचारतो, तुम्हाला ड्रायव्हरची गरज आहे का? तेव्हा तो माणूस म्हणतो, फक्त गाडी नाही चालवायची, सांगेल ते काम करावं लागेल. या सगळ्या कामाचे तुला 1000 रुपये सुद्धा देईल. तर दुसरीकडे आता निरूपा ही मीराच्या रूममध्ये येते, तर मीरा गाढ झोपलेली असते. मग आता निरूपा चिडते आणि म्हणते, महाराणी तर अजून झोपली, चहा नाश्ता काहीच्या हातात आणून देऊ का? असं म्हणून त्या ग्लासमध्ये ती पाणी घेते आणि मीराच्या तोंडावरच टाकते. तर आता दुसरीकडे सत्या गाडी घेऊन चाललेला असतो ते भाडं. त्याच वेळी आता तो माणूस जो असतो ना, गाडीचा मालक, तो म्हणतो, अरे बाबा नीट गाडी चालव, मेहनतीच्या पैशाने घेतली आहे, तुझ्यासारखी ही परमिटची गाडी नाही आहे. तेव्हा सत्याला राग येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.